वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, फरार बाप बेट्याला 7 दिवसांनी अटक. फरार असताना राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा उघड. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून आलिशान गाड्यांनी प्रवास, हॉटेल आणि फार्म हाऊसवर सोडल्या मटणाच्या पार्ट्या. अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम. माध्यमांनी पश्चात्तापाबद्दल प्रश्न विचारताच नकारार्थी हात हलवून प्रतिक्रिया. अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर. हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकाचा हॉटेलमध्ये मटणावर ताव. कसपटे कुटुंबाला धमकावणारा आणि हगवण्याचा साथीदार निलेश चव्हाणच्या विकृत कारनाम्यांचा पर्दाफाश. छुपा कॅमेरा वापरून पत्नीचेच आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचं उघड. सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करत तिथीप्रमाणेच कार्यक्रम करा. संभाजी भिडेंचं वक्तव्य, तर संभाजी भिडेंना काळं फासण्याचा मराठी क्रांती मोर्चाचा इशारा. मान्सून 1 जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान. केरळमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दमदार पाऊस. डोळेवाडी खिंडीमध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प. कृष्णा वेण्णा नदीमध्ये पूरस्थिती. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द गावामध्ये दरड कोसळली. घरांची पडझड, तर 2 वर्षांच्या मुलासह 3 जण जखमी. तर सिंधुदुर्गातही धुवांधार. छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी. धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात. पाकिस्तानचा अमानवी चेहरा उघड. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार. विमानामध्ये 220 प्रवाशांसह तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा प्रवास. नवी मुंबईत अजब अपघात. गाडी चालवताना हृदयविकाराचा धक्का. 15 मिनिटं हृदय बंद पडूनही कार चालकाचे वाचले प्राण. मात्र धडक दिलेल्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू. छत्तीसगडच्या सीमेवर भामरागडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 4 नक्षलवाद्यांचा खात्मा. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय. कॅम्पसमध्ये हिंसाचार आणि ज्यू विरोधी भावनांना प्रोत्साहन. चीनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावर आरोप.